अगे बाई, काय माझा सासरा आहे ना, नको नको केलेले. नुसता 4 टाइम खातो आणि इथंच बसतो. हा, कुठून आला की दे बाईच्या, दे बाईच्या. 5 मिनिटं झाले, दे चा. सारखे नुसती तीच बुनबुन बुनबुन लावतो पाठीमाग. हा, आज आहे ना, आज आला ना घरी की त्याला जत्रेलाच पाठवून देते. अगं नको नको केलंय. तुझा सासरा गेला का? अच्छा, माझा सासरा येतो, 4 टाइम खातो, इथंच बसतो. घराच्या बाहेर पण कुठं जात नाही. गेला की इथं जातो, येतो. चहा दे ग बाई, चहा दे ग बाई. 5 मिनिटं झाले, आला परत चहा दे. हा, नको नकोच केलंय नुसतं त्यांनी. आता आहे ना, आता आला ना त्यो की त्याला आहे ना वारीलाच पाठवून देते आता. हा, मग त्याला समजल. म्हणजे 15 दिवस यायचंच नाही. काय नुसतं उठतं, इथं थुकतं, तिथं थुकतं. हा, नको नकोच केलंय. आज आहे ना, आज त्याचा काहीतरी बंदोबस्तच लावते. हा, येऊ दे आता त्याला फक्त घरी. त्याची यायचीच वाट बघते. बरं चल, ठेवू का मग? हो हो. त्याला घरीच येऊ, काहीतरी बंदोबस्तच त्याला वरच पाठवते. काय करते बा? काय नाही, बोला ना. जर म्हणाल तू चहा बनवते का? बनवते ना, मी त्याच्यासाठीच आहे. आता म्हातारे माणसाला दुसरं काय लागत? 2 टाइम जेवायला असलं ना, 1-2-3 टाइम चहा, दुसरं काय रे? 2-3 टाइम कशाला? तुम्ही सकाळी उठल्यापासून मी तुम्हाला चहाच देत असते बनवून. कधी कधी असं वाटतं की चहाची बॉटलच तुमच्या खिशात ठेवली पाहिजे. अरे माझे राहिलेच किती दिवस, आता थोडे दिवस करायचं. अरे आता काय दुसरीकडे जाणार आहे मी? त्याच्यामुळेच म्हणते देवधर्म करा, वारीला जा. अरे शरीर साथ देतं का आता? सांग बरं. आता पायी जायचं म्हणलं, हा, हातपाय साथ नाही देत ना ग. काय बरं साथ नाही देत? मग आता इथं उठतात, तिथं थुकतात, तिथून उठतात, तिथं थुकता. मग त्यापेक्षा वारी करा ना, काय तेवढेच हातपाय चालतील. एक काम कर, मग तुझ्या नवऱ्याला म्हणावा 1-2-5 हजार रुपये दे, एसटीने जातो मी पंढरपूरला. मग आता पायी नाही जमणार. मग पायाची हालचाल करा. नाही, आता काम करून करून गुड गजाम झालं. काय हालचाल करते आता? जोपर्यंत होतं त्या काळात नाही पंढरपूर, नाही वारी, फक्त प्रपंचासाठी मर मर मर. रोज लोकांची तर कामाला नाही जाता आलं. मग असं वाटायचं पंढरपूरला जावा, एकदा पांडुरंगाला पावा, पायी वारी करावं, पण नाही जमलं बा. मग आत्ता पावा, आता या देवधर्म करून. देवधर्म बघ, तुझ्या नवऱ्याला म्हणा म्हाताऱ्याला ते 2-3 हजार रुपये द्या, जातील पंढरपूरला. माझी मसली इच्छा आहे. सांगते. बघ पोरगा आलं तर मी बसतो तोवर. हा बस, आणते चहा करून. काय झालं? आलं मी म्हंटल त्यांना जरा पंढरीच्या वारीला पाठवा. हा, जाऊ ना बापू. काय तरी घरी बसून काय, सगळे तुमच्या वयाचे मित्रमंडळी सगळे गेलेत. काही तर वर गेलेत. तुम्ही वारीला तरी जा. गुड, मस्त. मला बी वाटतं यार गेलं पाहिजे. सगळी आता किती पता नाही ना, शरीर साथ नाही देत. मग असं कर, 2-4 हजार रुपये दे, एसटीने जातो. काय एखाद्या दिंडीत थांबवतो. तुम्ही पायाची हालचाल जर केली ना तर नीट राहतात. 2-4 हजार रुपये द्यायला माझ्याकडे काय पैसे आहेत का? हा, लोक पायी जातात. तुम्ही काय आता पैसे घालून जातात काय? त्याला काय उपयोग आहे मग वारीचा? आहे तुमची इच्छा. कपडे आहे का धुतलेले माझे? नाही, ते असतील मळके सळके, ते न्यापिशीत भरून. टाइम नव्हता मला. काय 1000-500 रुपये निदान. मग नाही कुठं भेटलं तर वडापाव काहीतरी खायला लागेल त्यांना. मज भेटते रोडनी, लोक लय वाटीत येत. हा, आपण काय पैसे खर्च करायचे? तुम्ही तर घालवायलाच निघले घर. जावा पायी. इथं कमवायचा पत्त्या नाही. ते कपडे भरा आणि द्या. हा, जाण. तुमची पिशवी आणून देते, तेवढं जा. 1 रुपया खिशात नाही माझ्या. निदान असं 10-5 कुठं भूक लागली, काय झालं? काय झालं माहिती का? ढिले असतील. माझ्याकडे बी आता पगार बी नाही आणि खिशात पैसे बी नाही. धरा. रोडने भेटतं खायला मस्त. हा, हा, उपाशी नाही राहणार तुम्ही. अरे पण येताना गाडी खर्चीला, येताना मग येताना बी काही पायी येऊ कर, येताना ते एसटीने यावं लागेल. येताना एखादं बघायचं रथ बीत, नाही तर ट्रॅक्टर बिक्टर, टँकर बिंकर बसून यायचं. त्याच्यात एवढं सांगावं लागतं आता. कोणाला हात केला की सोडते ते. सोडतात. हा? ठीक आहे, आता जा. चला. बाहेर वाटतात भरपूर खायला. जशी पांडुरंगाची इच्छा. आता बरं दिवस झालं तुम्ही दर्शन नाही घेतलं ना. या वर्षी होईल. काळजी घ्या. नाही, आमची काय काळजी करता? तुम्ही घ्या काळजी. हा, जा म्हणी. सावकाश जा.
बरं झालं तू डोकं चालवलं. गेला एकदाचा. मग काय तुला सांगतो नुसतं इकडे खाकरं हा. तिकडे खाकरं बरं डोकं माझं आवड झालं घरात आलं की नुसतं चहा कर पाणी दे, चहा कर पाणी दे. मी काय म्हणतो जाऊ दे आता 10-15 दिवस तरी आराम भेटत नाही आपल्याला. हा शांत झोपीन नुसतं मला. झोपलं का म्हातारला खाडखोड खाडखोड वाजायचं हा. काय ना काही हे दे न पाणी दे जाऊ दे कर चहा कर मग चला आता चहा मला. करते तुम्हाला. हा. चल. साऱ्या दिंड्या पुढे गेल्या म्हणलं एखादी दिंडी भेटल त्या दिंडीत लोकांच्या बरोबर थोडासा आधार भेटेल. एवढा उशीर झाल्यावर कशी दिंडी भेटायची मला. बघू दिलं कोणी तर खातो झोपतो मंदिरातच. हाय पटांगण आहे निवारा आहे चांगला आहे मंदिरात. सकाळी उठलं की आपलं चाललं. राम राम माऊली. राम राम राम. कुठले माऊली? श्रीगोंद्यावरून आलो. शिरगोंद्याहून आले. कुठे निघालाय? पंढरपूरला चाललो पाहता. अहो पण आता दिंड्या पार पोचल्या, तुम्ही इतक्या उशिरा म्हणल्यावर मला कसं उशीर- पोचणार? हा ना थोडा उशीरच झाला निघायला. म्हणलं एखादी दिंडी भेटेल पण नाही भेटली दिंडी. आता दिंडीत नाही गेले? नाही ना पैसा बिसा आहे ना? पैसे होते बर का दिल ते हा. पोराने हं. पण ते आता कुठंतरी पडले व काय गरीब. आता जेवणा खावण्याचं कसं माऊली? जेवणाचं काय आता देतेत लोक. दिलं कुणी की खायचं आणि मग आपलं झोपायचं असंच मंदिरात एखाद्या. आणि पोचायचे कधी? पांडुरंगाची इच्छा आता काय म्हणतो होईल थोडस माग पुढं पण आता जावाच लागेल निघालो म्हणल्यावर. आता मला बी जायचं होतं पण आमचं जाणं होत नाही माऊली. हा ना आता काम आमच्या माग बी काम धंदे कामाचा व्याप राहतो. हा. चला आता आम्हाला नाही होत काही काम धंदा. जेवले नसले चला मग आपल्याकडे जेवा. तुमच्यासारख्या माऊलींची सेवा केली तरी आम्हाला भरपूर पुण्य मिळालो. आमचं तर जाणं होईना पंढरपूरला. माऊली पंढरपूरला जाण्यापेक्षा तुमच्यासारख्या संतांची सेवा आमच्याकडून घडली तरी पण आम्हाला समाधान वाटेल ना. पांडुरंग भेटल्याचं पुण्य मिळेल हो. आम्ही तर जाऊ शकत नाही. मोठ्या मनाची माणसं हो तुम्ही. भूक तर लई लागली. अन्नाची गरज आहे. नाही पोटात नसल्यावर नाही चालू शकत माणूस. अगदी पांडुरंगासारखीच भेटला. चला देव- माझ्याच्याने जेवढं तुम्ही तुम्हाला. जेवण दिलं की लय उपकार होते. जेवण परत मंदिरात येऊन झोपा. चला माऊली इथं बाजूलाच घर आहे माझं. जेवण करा आणि मग मंदिरात विश्रांती घ्या. चला लय उपकार झाले बघा तुमचे. चल. घर कसं मोकळं मोकळं वाटतं म्हातारं गेल्यावर. शांत वाटतंय. हा असंच शांत पाहिजे. धड आपल्याला बोलता येत नव्हतं काय हा, मग काय मी काय तो आज संध्याकाळी ना आपण हॉटेलला जाऊ जेवायला. खरंच हा काय कशाला बनवते तू तरी. आज मला सुट्टी स्वयंपाकाला. सुट्टी तुला 15 दिवस सुट्टी. मस्त हॅप्पी आहे मी आज. हा. अरे हे कोण आलं वय अरे काय ग काय दाजी? लई खुश दिसताय आज. नाही खुश नाही आपलं असंच गप्पा मारीत बसलं तर. रावे काय दाजी कस काय येणं गेलं आलो म्हणलं चला म्हाताऱ्याला भेटून या. म्हाताऱ्याला कुठे आहेत बाबा? ते बापू गेलं ना पंढरपूरला. बापू पंढरपूरला गेले? हा अरे येडा फेडा झाला काय तू? अहो आम्ही म्हणत होतो जाऊ नका. हा अरे मात्र इथून इथपर्यंत चाललं तरी दम लागतो कस तरी होत. तुम्ही खुशाल पंढरपूरला लावलंय. बघ आता तेच सांगत होतं आम्ही दोघं ओरडू ओरडू पर आमचं डोकं फुटायची बारी आली. म्हणलं बाप्पू जाऊ नका चालता येत नाही. नाही नाही म्हणे माझे सगळे मित्र गेलेत मी का म्हणून थांबू. आणि एसटीने गेले का पाय पाय गेलेत? बघा त्यांना सांगत होतो बसने जा पण त्यांना पायीच मग जायचं होतं. पैसे देत होतो पैसे नाही घेतले. नाही घेतले. म्हणले नाही तिकडे रोडने असतं सगळं खाया प्यायला मला काय पैसे लागत आहेत. म्हणजे तू पैसेच नाही दिले? घेतलेच नाही. त्यांनी काढले पण होते 5-6 हजार रुपये द्यायला. मग म्हणजे की बसने जा बसने या. अरे 1000 जेवण रुपये करा तरी द्यायचे ना. रुपया घ्याय ना म्हातारा आता मी तरी काय करू. दम लागला असता मध्ये काय झालं असतं तर म्हातारा एसटीन तरी गेला असतं. अरे तुम्हाला काय वाटलं पाहिजे होतं? 1000-1500 रुपये तरी द्यायचे. म्हाताऱ्याला वाटलं असतं आपल्याला दुखणं वाहनं आलंय कुठं काय झालंय चालता येत नाही तर एसटीन गेला असतं ना म्हातारं. एवढी किवदा आहे ना तुम्हाला पाय. अहो, पण ते थकून गेले. पैसे धर म्हणून घ्यायलाच तयार नाही ते. तुमचं नका सांगू वहिनी. झालं आता झालं म्हणजे आम्ही येडे तू शहाणी. तुला एकटीलाच बापाची काळजी आहे का मला नाही का मा बाप नाही. बघ बाबा फोन कर बाप्पू आल्यावर येते नंतर भेटायला. हा चालते पण जेवण करून गेले असते. काय येईन नको. तो माघारी. दाजी, चहा पाणी तरी थांबा ना. करतो. नाही म्हातारा आल्यावर फोन करा येतो मग आम्ही. हा बस. या. हे. बरं झालं कळलं नाही. हा नेता ना आपल्या अंगलट आला असते. मग कसं काय होतं तुमचं? काय माहिती अचानक कसं काय आले. सुखाने कुठं असं ना 2 शब्द कोणी बोलणं देत नाही. म्हातारे गेले की लगेच हे आलेच. बरं जाऊ दे. कोणी म्हंटल ना सुखाने राहायचं काय ना काही येतच नाही. बरं मी काय म्हणतो बाहेर जायचं कॅन्सल करू घरीच बनव काहीतरी.
त्याला काय होते आता गेलेच ना ते जाऊ ना आपण बाहेर बरं ठीक आहे, घ्या आवरून. चला तुम्ही पण आवरून घ्या हा मी घेतो, मला काय तोंडात पदायचं, तुला आवरायला 1 तासभर लागेल. का रे पर्ण काय करता इथं? आजोबा किती वेळ झालं पडले, त्यांना आम्ही हलवते तरी हे उठतही नाहीयेत. काय झालं नाही? काय झालंय बरं? ओ बाबा, हो अरे तुझे बाबा आहेत की, दादा ते काय म्हणले? वारीला गेला म्हणला तुझा भाऊ तर. उठवा बरं त्यांना. बरं नेमकं झालंय का? हो मामा. बाबा, इथं का बसलात तुम्ही? चक्कर आली मग तिथंच पडलो. तुम्ही तर वारीला गेलते ना? तुमचा पोरगा म्हणला वारीला गेलाय बाबा. वारीला कसं काय माझं वय माझं शरीर साथ देते का वारीला जायला, पण आता ते चाललं बळजबरीने म्हणजे ना तुम्ही जा. हा कळलं तुम्हाला. तुम्ही चला बघ घरी बाबा, बघ तुझा भाऊ किती लबाड आहे बघ. चला तुम्ही बाबा. 10-5 रुपये ते माझं एसटीने जाईल, पैसे नाही दिले मग आता चाललोय, पुढे भेटलं तर खातोय चलतोय. आम्हाला तर म्हणला म्हातारा पैसे बी घेऊन नाही गेलं, देत होतो तरी घेतले नाही. 1 रुपया नाही दिला, नाही एसटी नसतच गेलो मग मी. उठा तुम्ही बाबा, उठा चला. बघ तुझा भाऊ किती लबाड आहे. चला त्यांना घरी नेऊ आपण. तुम्ही बाबांना बसवा, मी पिशवी घेते. चला हळू. त्याच्याकडे ना घरी गेल्यावर बघते, आता काही उपयोग नाही. तुम्ही नाही भेटत तर मी मेलोच असतो. तसं नका बोलू बाबा तुम्ही. लेकरांना दया आली, लेकर बसा बसा हळूच बसा. बसा तुम्ही. हळू बसा बाबा. थांबा मला बस. अगं आजकालच्या लोकांना काय झाले काय माहिती, या सुनांना सासरे नकोच वाटते. हो ना ग. अगं मुलांना वाटतंय की आपले आजोबा असावात, मुलं आपल्याला आजोबा आपल्याला लाड करतेत, पण काय ह्या सुनांचं बाई. हो ना ग, जाऊ दे. तू बोलती तेच बरोबर. हा काय ह्या सुनांना झालंय देव जाणो. अगं पूजा, हे कोण लोक होते जे आजोबांना घेऊन गेले, आपण त्यांना विचारलंही नाही. अगं ती ताई नाही का आलेली, हो. ती बाबा बाबा म्हणत होती, मग बहुतेक ती बाबांची मुलगी असेल. हो का, चल ग. का रे बा, तुला काय लाज फीज वाटते का नाही थोडीफार? अरे तुला लाज फीज काय, कुठं काय घाण ठेवली का? हा का पार इकून खाल्लीस? अरे बापाला चालता आहे ना, तर तू पंढरपूरला पाठवलं का तर बायकोच्या नादानी? अहो पण वहिनी आम्ही सांगितलं काय वहिनी, काय वहिनी? का रे एवढा जड झाला का तुम्हाला बाप? हा अरे एकुलता एक नव्हतं पोरगा आहे ना तू. नव्हतं सांभाळायचं तर माझ्याकडे पाठवून द्यायचं. 8-15 दिवस मी सांभाळला असता म्हाताऱ्याला, खोटं बोलायची सुद्धा हद्द असती. म्हणला वारीत गेलाय आणि मी आणि पैसे 1 रुपया दिले. दिला नाही. मामा सांगितलं होतं तुम्हाला जाऊ नका. काय जाऊ नका तू, आता बोलताना शब्द काढू नकोस तोंडातून. चांगलं म्हणलं, मला 10-5 रुपये द्या, एसटीने जातो पंढरपुराला. आता माझी बी इच्छा होती दर्शन करून माघारी येईल, पण यांनी 1 रुपया नाही म्हणले. रस्त्याने खायला भेटत, त्यांना एकटेपणा हवा होता. एक तर वारे सारे दिंड्या पुढे गेलेल्या, भीक मागून 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 चाललो होतो. अरे एवढाच बापाचा कटाळा आला असं. आम्हाला सांगायचं ना, एखादा फोन करायचा ना, आम्ही घेऊन गेलो असतो ना. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे. बायकोचा एवढा बैल झाला असतो, बायकोची म्हणून ती. अरे काय बाप एवढाचा सोन्यासारखा आहे. अरे सांभाळला असतं तर किती बी झालं असतं. आता काही, आता बाबा काहीच होणार नाही. मी वाटणी पाहिजे, मला अर्धा हिस्सा पाहिजे. अरे आणि बाप बी माझ्याकडे राहीना. हिस्सा घ्यायलाच लागतोय, आता काय सुट्टी द्यायची नाही यांना. अहो तसं म्हणलं जाऊन दे, एकाल तर एक आहे.
बापाला बी सासऱ्याला आमच्या. मी कुठं काय आमचं हाकलं फक्त वारीला तर पाठवलं इथून पुढे नाही पाठवत कुठं. पण बाप जिता आला तर ना काय आणि तिथे चक्कर येऊन पडली होती. आम्ही जर नसतो गेलो तर काय झालं असतं? कोणता दिवस बघितला असता आज? अरे पुंडलिकाला भेटायला स्वतः पांडुरंग गेलते आणि तू पांडुरंगासारख्या बापाला तू हाकलून घराच्या दिलं बाहेर घराच्या काढतो. बाहेर. त्याला लाज वाटत नाही थोडीफार. आणि आता आहे ना निम्म हिश्श्याच आहे ना ती काही कागदपत्र ती तयार करून ठेव. चला बाबा अगं तुम्ही. तसं नाही बापू अहो, चुकलं आमचं परत इथून पुढे नाही करणार असं काही. अहो, कोणती तकलीफ देणार नाही बापूला मी. किती दिवस राहिले रे माझे काय थोडे दिवस आहे थोडस सांभाळा यार काय अनुभव आता आहे. तुम्हाला लय घरात थुकणं बसणं उठणं आवडत नसेल तर माझं येतं बाजूला पडत जाईल ना. नाही तसं नाही काय सगळं चला करीन. तुम्ही. नको आता यांच्यापाशी ठेवायचं नाही. तुझ्या वडिलांना घेऊन चल आपलं. इथून पुढे आणि त्रास झाला अर्ध्या हिश्श्याला तयार राहा ऐका तुम्ही. ना दाजी इथून पुढे जर त्रास झाला मग तुम्ही मिंदा तुम्हाला अर्धा हिस्सा घ्यायचा तो घ्या बापूला बी घेऊन वाटलं मी त्रास काढीचा त्रास देणार नाही. पहिलं तरी 3-3, 4-4 महिने येत नव्हतो पण आता 15 दिवसाला नाही चक्कर मारली तर बघा. हा तुम्ही 15 दिवसाला या काहीच त्रास त्यांना होणार नाही. आणि आता ठेवतोय बापूंला इथं. पण त्यांना थोडा जरी त्रास झाला तर तुम्ही निम्मे टिकेला मुक्ता. नाही नाही काय काहीच त्रास देणार नाही आम्ही. आलं हा चहा म्हणले पाणी चुकलंय म्हणले माफ करा त्याला. बाबा होत आता असतं काय पोरांकू. आता जेव्हा तुम्ही गोड राहता तर आनंदी राहता तेव्हा आम्ही चहा घेतो. आनंदी तेव्हा आमचं बापासाठी चला आता ते लिकरू बी हा पडलंय चला बाहेर. चहा मांडते मी. चला दाजी आले तर. चला 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 परत असं झालं नाही पाहिजे. नाही नाही चल साईड चल